नमस्कार, मी शुभांगी तुमचं स्वागत करते पुन्हा एकदा मराठी नवीन ब्लॉगमध्ये. तर इकडे मी मशीन लावलेलं आहे कपडे सुकवायला आणि शनिवारचं सकाळचं नाश्ता वगैरे सगळं झालेलं आहे. मिस्टरांना खिचडी वगैरे बनवून दिलेली आहे, ते गेलेले आहेत. तर दिशू आरू पण स्कूलमधून आलेले आहेत, तर त्यांच्यासाठी मस्त अशी शेवाळ्याचं तिखट शेवाळे असतात ना, ते बनवल्या होत्या. मस्त मॅगी मसाला वगैरे टाकून छान टेस्टी झाल्या होत्या. तर सगळ्यांचा नाश्ता वगैरे सगळं आवरून झालं होतं. मग इकडे मी भाकरीबरोबर खाण्यासाठी मस्त अशी हिरव्या टोमॅटोची भाजी बनवणार आहे. तर हिरव्या टोमॅटोची भाजी आहे ती खूप छान लागते मस्त भाकरीबरोबर. तर त्या दोघींना तरी काही एवढी भूक नाही, कारण त्यांनी खिचडी पण खाल्ली होती, खिचडी पण थोडी राहिली होती. नंतर शेवाळ्या बनवल्या होत्या तिखट, त्या बनवल्या होत्या, त्या खाल्लेल्या आहेत. तर इकडे मी माझ्यासाठी मस्त अशी टोमॅटोची भाजी बनवत आहे. आणि मिस्टरांना काही सकाळी खिचडी दिलीच होती, त्यामुळं त्यांचं झालं होतं. मग माझ्यासाठी म्हटलं टोमॅटोची भाजी बनवावी. भाकरी आहे एक आणि भात तर झालेलाच आहे. तर इकडं मस्त असे टोमॅटो वगैरे चिरून घेतलेले आहेत आणि कांदा वगैरे सुद्धा चिरून घेते. तर इकडे मी कढई वगैरे गॅसवर ठेवते. तर साधी सिंपलच आहे, जास्त असे काही तामझाम नाही ह्याच्यात. तर इकडे मस्त असं तेल एक पळी आहे ते टाकून घेणार आहे ह्याच्यामध्ये. टोमॅटोची भाजी बनवण्यासाठी खूप छान लागते, टेस्टी. गावाला मामाच्या इकडे आम्ही गेलो ना, तर आमची मामी मस्त अशी टोमॅटोची भाजी मक्याची भाकरी बनवायची. तर ती चव मला अजून आठवते, पण ती चव आहे ती इथं काही भेटतच नाही, कारण गावाकडचं वेगळंच असतं, इकडचं वेगळंच असतं. तर मी रात्री मक्याच्या भाकरी बनवल्या होत्या, तर त्याच्यातलीच एक भाकरी शिल्लक होती. तर मग म्हटलं आज टोमॅटोची भाजी बनव. तर मस्त अशी टोमॅटोची भाजी बनवण्याचा प्रयत्न केला, पण ती चव आहे ती काय नाहीच भेटली, जी गावाला असते. मस्त अशी मामीच्या हातची आमच्या टोमॅटोची भाजी वगैरे छान होती. तर लहानपणी आम्ही गावी गेलो की मस्त अशी भाज्या वगैरे साध्या सिंपलच असायच्या, पण छान टेस्टी आणि चवदार असायच्या अगदी. आणि मक्याची भाकरीसुद्धा मला खूप आवडते, म्हणून मग माझ्या बहिणीने मक्याचं पीठ आहे ते मम्मी गावी गेलेली तर तिच्याजवळ दिलं होतं, तर त्याच्याच मी भाकरी बनवल्या होत्या. तर इकडं मस्त असं कांदा वगैरे भाजून झाल्यावर टोमॅटो टाकला, चटणी मीठ आणि थोडीशी हळद टाकून परत एकदा व्यवस्थित सगळं मिक्स करून घेतलं. आणि नंतर शेंगदाण्याचं कूट आहे तर ते टाकून घेतलेलं आहे. साधी सिंपलच आहे, ह्याच्यात जास्त काही हे नाही टाकलं आहे मसाले वगैरे. जे रोजचे रेग्युलर मसाले आहेत तेच मी टाकून घेतलेले आहेत. तर मस्त असं एकजीव करून थोडंसं झाकून ठेवलं आणि नंतर थोडंसं ह्याच्यामध्ये ना थोडंसंच पाणी घातलेलं आहे, कारण ते टोमॅटो आहेत ते शिजण्यासाठी. तर थोडंसं पाणी घातलेलं आहे. परत असं एक 5-10 मिनटासाठी परत झाकून ठेवलेलं होतं. आणि ह्याच्यात ना साखर टाकायची, म्हणजे अजिबात आंबट लागत नाही. तर ह्याच्यात मी थोडीशी साखर टाकलेली आहे. परत आणि एकदा 4-5 मिनटासाठी ठेवून घेतली, तर टोमॅटो वगैरे छान शिजलेला आहे. तर इकडे कपडे बघू शकता भरपूर सारे आहेत, तर ती मी भाजी शिजेपर्यंत कपडे सुकत घालून घेतली. तर आता पावसाळा असल्यामुळे कसं बाहेर पण नाही ना टाकू शकत, कारण मग ते कपडे जेवढे मशीनला सुकवलेले असतात ते पूर्ण परत ओले होतात आणि परत काही सुकत नाहीत पटकन. मग मी स्कूलवरून आल्यानंतर त्यांचे स्पोर्टचे स्कूलचे ड्रेस सगळे धुवून वगैरे सुकवायला टाकले होते. तर आता इकडे मी आज बनवणार आहे मस्त असते गोड शेंगदाण्याचे लाडू आहेत ते बनवणार आहे. तर खूप दिवस झालं आरूसुद्धा खूप मागं लागलेली की मला लाडू हवेत, म्हणून तिला खूप आवडतात. आणि कसं उद्या आषाढी एकादशीसुद्धा आहे, उपवास असला की मग ते खाऊ पण शकतो आपण, म्हणून म्हटलं आज शनिवार आणि जास्त असं काही वेळ होता आपल्याकडेच, तर थोडाफार म्हटलं त्याच्यात मग लाडू बनवून घ्यावं, कारण जेवण वगैरे झालं होतं, आमचं आवरून झालं होतं लवकरच. आणि लवकर स्कूल म्हणजे कशी लवकर सुट्टी ना शनिवारची, तर मग दोघीसुद्धा आल्या होत्या आणि मग सगळं आवरून झालं होतं. तर म्हटलं टाईम आहे तर मग आता लाडू बनवून घ्यावे. तर मग कढईमध्ये मी शेंगदाणे आहेत, मी काही मोजून घेतलेले नाहीत किती शेंगदाणे आहेत, तरी अर्धा किलो आणि थोडेसे वरती असतील. तर
हे शेंगदाणे आहेत तर ते मी भाजून घेते मीडियम गॅसवर. आणि इकडे गूळ आहे तो सुद्धा मग बारीक चिरून घेते. तोपर्यंत शेंगदाणे बारीक गॅसवरच भाजायचे. जास्त फास्ट गॅसवर भाजले की मग ते करपट असे होतात आणि कुठे भाजले कुठे नाही असं होतं. म्हणून मी बारीक गॅसवरच शेंगदाणे भाजत भाजत गूळ चिरून घेत आहे. तर गूळसुद्धा असा अगदी बारीक करून घेते म्हणजे जास्त मेल्ट होण्यासाठी किंवा आपण तो शिजवायला ज्यावेळेस कढईत टाकतो तर खूप असं वेळ लागणार नाही. मग बारीक असं चिरून घेतलेलं आहे. अर्धा किलो आणि थोडासा वरती घेतलेला आहे मी गूळ. तर हा देशी गूळ आहे काळा कलरचा. तो चिक्कीचा गूळ असतो तो काही मी वापरत नाही. हाच गूळ म्हणजे चांगला असतो असं म्हणतात म्हणून तर हा गूळ घेतलेला आहे. आणि एक व्हाईटमध्ये पण गूळ येतो तर तो सुद्धा आम्ही वापरत नाही. हाच गूळ मी घेतलेला आहे. तर एक ढेप तरी आहे ती मी पूर्ण बारीक करून घेतलेली. दुसरेमधलं थोडंसं घेणार आहे. तर इकडे शेंगदाणे भाजलेले आहेत. तर मग सगळे शेंगदाणे आहेत ते ताटात काढून घेते आणि मग त्याला मस्त असं थंड व्हायला देते. आणि नंतर मग त्याला आहे ना मी वाटीने असे चिरडणार आहेत म्हणजे जेणेकरून शेंगदाणे आहेत ना अख्खे तर ते फुटतील आणि त्याचे सळपाट आहेत म्हणजे जे स्किन आहे तर ती सुद्धा निघेल म्हणून. तर इकडे मी शेंगदाणे आहेत तर ते थंड करायला ठेवले होते. आणि इकडे गूळसुद्धा बारीक करून सगळा झालेला आहे. तर वाटीच्या साहाय्याने मी असे सगळे शेंगदाणे आहेत ते फोडून घेतले आणि त्याचे जे सालपट आहेत तर ते सुद्धा वेगळे केले. तर अशा प्रकारे सगळं पाकडून वगैरे घेतले. आणि जे पाठीमागचं बारीक असं कण राहतील ना तर ते मी घेतलेले नाहीत कारण त्याने परत कडू होतात सगळे लाडू आहेत ते थोड्या दिवसानंतर. मग ते एवढं करून पण नंतर चांगले नाही झालं तर म्हणून मी पाठीमागचं जे राहतं बारीक किंवा आपण चिरडल्यानंतर जे शेंगदाण्याच्या आतमध्ये छोटंसं बारीक असतं ना तर ते घ्यायचं नसतं. मग ते वेगळं केलं. आणि आता गूळ आहे तो मी गॅसवर ठेवणार आहे वितळायला म्हणजे शिजवायला. तोपर्यंत जे शेंगदाणे आहेत तर त्याचीसुद्धा बारीक कूट करून घेणार आहे. तर ह्याच्यामध्ये तूप टाकलेलं आहे मी 2 चमचे. 2 चमच्यामध्ये गूळ आहे तो चांगला शिजवून घेणार आहे. बारीक गॅसवरच ठेवायचा. त्याच्यात तो गूळ आहे ना तो पूर्ण त्यातल्या गाठी आहेत त्या सगळ्या वितळल्या पाहिजेत. तर अशा प्रकारे मी गूळ आहे तो सुद्धा पूर्ण असा शिजवून घेणार आहे. आणि तो शिजेपर्यंत मग सगळं शेंगदाण्याचं कूट वगैरे आहे तर ते करून घेणार आहे. तर इकडं गूळ आहे तो एकदम असा मेल्ट होण्यासाठी ठेवलेला आहे. तर गूळ मेल्ट होईपर्यंत म्हणजे पूर्ण पातळ होईपर्यंत तर इकडे शेंगदाण्याचं मस्त असं कूट वगैरे करून घेतलेलं आहे मी. तर हे शेंगदाणे आहेत तर त्याचं कूट करून घेतलेलं आहे. आणि इकडे अशा प्रकारामध्ये जेव्हा गूळ शिजतो ना एकदम त्याला फेस टाईपमध्ये येतं ना तर फेस येईपर्यंत गूळ हलवत राहायचा कंटिन्यू. नाहीतर तो मग नंतर खाली करपतो सुद्धा. म्हणून तो बारीक गॅसवरच असा पूर्ण फेस येईपर्यंत गूळ आहे तो शिजवून घेते मी. तर म्हटलं उद्या आषाढी एकादशीसुद्धा आहे आणि उपवाससुद्धा असतील. तर सगळ्यांनाच खायला होईल म्हणून लाडू आहेत ते बनवायला घेतलेले आहेत मी. तर असंही उद्या उपवास सगळ्यांचंच असतात आषाढी एकादशीनिमित्त. मस्त असं खिचडी वगैरे सगळं. तर गोड म्हणून शेंगदाण्याचे लाडू पण होऊन जातील म्हणून मग बनवायला घेतले. तर अशा प्रकारे इथं फेस आलेला आहे तुम्ही बघू शकता. तर असा फेस आल्यानंतर मग जे शेंगदाण्याचं कूट आहे तर ते टाकून घेतलेलं आहे मी त्या फेसामध्ये म्हणजे त्या गुळामध्येच. आणि गॅस आहे तो बारीकच ठेवलेला आहे. तर शेंगदाण्याचं कूट आणि गूळ आहे ना तर तो पूर्ण सगळा एकसारखा असा मिक्स करून घ्यायचा. आणि सगळीकडं असं त्याचं जे गूळ आहे ना ते वितळलेला तर तो सगळं शेंगदाण्याचं कूट आहे तर त्याच्यात सगळं मिळायला पाहिजे म्हणजे एकजीव झाला पाहिजे दोन्ही. तोपर्यंत हलवत राहायचं असं आणि कंटिन्यू हलवायचं नाही तर मग घट्ट होऊन जाईल ते आणि मग हलवताना खूप त्रास होतो. तर खाली गॅस बारीक चालूच आहे. तर पूर्ण एकदा सगळं व्यवस्थित मिळालं ना म्हणजे शेंगदाण्याने ते गूळ आहे ते एकजीव झालं की मग मी तो गॅस आहे तो बंद करणार आहे. तर तुम्ही असं एका साईडला काढून नंतर त्या शेंगदाणेसुद्धा मिक्स करू शकता शेंगदाण्याचं कूट. पण मी त्या कढईमध्येच सगळं एकत्र करून घेतलं जेणेकरून व्यवस्थित सगळं एकत्रित होईल म्हणून.
तर इकडे सगळं झालेलं आहे छान असं एकत्रित. तर तोपर्यंत ही भांडी वगैरे आहे तर ते आवरून घेते. तर हे पाकडलेलं शेंगदाण्याचं बघू शकता तुम्ही. तर इकडे सगळं थंडसुद्धा झालेलं आहे. ते शेंगदाण्याचं कूट वगैरे आहे थोडंसं गरम आहे, नॉर्मल जास्त गरम नाही आहे. मग तेव्हाच म्हटलं आपल्या हाताला जसं सहन होईल ना तशा प्रकारे मध्ये ते लाडू आहेत ते वळायला घ्यायचे आहेत. तर इकडं थोडंसं कोमट झालेलं आहे तर मग मी लाडू आहेत ते बनवून घेते सगळे छान असे. थोडंसं कुठेतरी गरम खालची बाजू आहे ती लागते. वरवरचं जेवढं थंड झालेलं आहे तर तेवढं मी लाडू आहेत ते बनवून घेते. याचे लाडू भरपूर झाले होते, पूर्ण डब्बा भरून झाले होते. तर हे लाडू आहेत ते शेंगदाण्याचे. पहिलं मी फक्त म्हणजे गूळ आहे तो आणि शेंगदाण्याचं कूट असं मिक्सरला लावून बनवायची. मग त्यामुळे काय व्हायचं थोड्या दिवसांनी असं चव वेगळीच व्हायची आणि कडू असं लागायचं. म्हणून म्हटलं ह्यावेळेस गूळ आहे तो शिजवून त्यात शेंगदाणे आहेत कूट तर ते टाकून बनवून घ्यायचे. तर इकडे अशा प्रकारे सगळे लाडू आहेत तर ते बनवून घेते मी. तर मुलांच्यासाठी आपण असं काही ना काहीतरी बनवतच असतो. जर त्यांनी मागितलं आणि जर नाही बनवून दिलं तर सारखं मनाला हुरहुर लागत असते. म्हणून म्हटलं करूया तिला शेंगदाण्याचे. आणि असंही तिची जर थोडीशी तब्येत बरी नव्हती त्यामुळे माझा प्रयत्न आहे की जे मागेल ते द्यायचं. तर ह्या प्रकारे लाडू अशा प्रकारे झाले होते. तर कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा आणि आवडल्यास लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू. बाय बाय.